अखिल भारत हिंदू महासभाची नवनिर्वाचित कार्यकारिणी वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष पै वैभवराज रौंदळ सर्व पदाधिकारी यांच्या सहमतीने घोषित केली. राष्ट्रीय धर्मप्रचारक महंत शिवनाथजी महाराज, बालयोगी ऋषिकेशनाथजी महाराज, राष्ट्रीय सचिव तथा उपाध्यक्ष योगी दादानाथजी, गुरु सुखनाथजी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री महंत सच्चिदानंद सरस्वतीजी महाराज, श्री महंत योगानंद सरस्वतीजी महाराज, श्री महंत केशवानंद सरस्वतीजी महाराज, कुमार भावेश बळीराम पाटील, मध्य प्रदेश राज्य प्रभारी योगी सिद्धनाथजी महाराज, कर्नाटक राज्य प्रभारी अशोक कुमार नानू राठोड, महाराष्ट्र राज्य प्रभारी सौ राणी महेश पवार, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष सौ आरती मनीष राजपूत, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष योगी प्रकाशनाथजी महाराज, योगी शीतलनाथजी महाराज, योगी सुंदरनाथजी महाराज, महाराष्ट्र राज्य पत्रकार विभाग उपाध्यक्ष लक्ष्मीकांत शिंदे, उपाध्यक्ष विष्णुभाऊ बिचकुले, विधी विभाग महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट दिनेश माळी, नाशिक शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अंकित वाघ, ॲडव्होकेट अजिंक्य महाकाल, जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट पूनम गांगुर्डे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय संरक्षक श्री श्री 1008 जगद्गुरू स्वामी माधवानंद सरस्वतीजी महाराज, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्री योगेंद्र वर्मा, वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष पै वैभवराज शिवाजी रौंदळ, राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर सिद्धार्थ भट्टाचार्य, राष्ट्रीय उपाध्यक्ष अमरीश त्यागी, राष्ट्रीय मंत्री आचार्य अजय कृष्ण शास्त्री, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सौ साक्षी वर्मा, विधी विभाग अध्यक्ष ॲडव्होकेट ब्रिजभूषण सिंग, जिल्हाध्यक्ष संदीप मित्तल आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी देव, देश, धर्म, गोमाता, राष्ट्रमाता, माता हो, साधू संत, संरक्षण तसेच गौहत्या बंद हो या सर्व विचार घेऊन ही कार्यकारिणी कार्य करेल असे सर्वांनी आश्वासन दिले. जय हो हिंदू राष्ट्र.